मागच्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा नव्यानं तापू लागलाय आणि मनोज जरांगे हे नाव सर्वतोमुखी झाले। तत्पूर्वी मनोज जरांगे कोण, बरं हे मराठवाड्यातल्या कुठल्या गावचे पाटील आहेत हे सुद्धा कोणाच्या खिचगंतीत नव्हतं। मला आठवतंय 2010, 2011, 12 या कालावधीत अखिल भारतीय मराठा महासंघाच्या मुंबई शाखेमार्फत महासंघाची पुनर्बांधणी सुरू झाली होती। ॲडव्होकेट शशिकांत पवार तेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष होते मराठा महासंघाचे। 1900 साली म्हणजे त्यावेळेस 110 वर्ष जुना असलेला मराठा महासंघ संघटनात्मकदृष्ट्या विस्कळीतच वाटत होता। आदरणीय शशिकांत पवार ज्यांना आम्ही प्रेमानं आप्पा म्हणायचो, त्या आप्पासाहेबांनी मुंबई विभागाच्या अध्यक्षपदाची धुरा ही तरुण कार्यकर्ता असलेल्या अभिजित राणे यांच्याकडे दिली होती। अभिजित राणे यांच्या सगळ्या राजकीय आणि सामाजिक व्यवस्थापनाची जबाबदारी तेव्हा मी सांभाळत होतो। समाजासाठी काम करायचं आहे, त्यात आरक्षण हा मुद्दाही होता, पण त्याआधी समाज जागृत करायचा आहे। मग व्यवस्थापकाला नुसतं कागदावर प्लॅनिंग करून चालत नाही, मैदानातही उतरावं लागतं। अभिजित राणेंच्या वतीनं महासंघाचं काम सांभाळत असताना त्यांनी मला जिल्ह्यातल्या अनेक सचिवांपैकी एक अशी मुंबई सचिव मराठा महासंघ ही जबाबदारी दिली होती। आरक्षण आणि इतर अनेक विषयांवर तेव्हा मुंबईत छोटी मोठी आंदोलनं झाली, अनेक पत्रकार परिषदा आम्ही घेतल्या, पण कालांतरानं मराठा महासंघ हा अंतर्गत लाथाळ्यांनी क्षीण होत गेला। दरम्यान मी मुंबई सोडून नवी मुंबईतल्या गावकरीत नोकरीला लागलो। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भांडण्याची माझी भूमिका तिथे संपली, पण नंतर अलीकडच्या क्रांती मोर्चात सहभागी होणं, काही किलोमीटर चालणं हे कर्तव्य न सांगता कोणताही गाजावाजा न करता मी करत आलो। सुदैवानं तेव्हा आपलं यूट्यूब चॅनल नव्हतं, मी एक सामान्य पत्रकार संपादक होतो, चेहऱ्यानं ओळखलं जाईल असं काही नव्हतं तेव्हा। आज जेव्हा जरांगेसारखा म्हणजे मनोज जरांगे पाटलांसारखा फाटका माणूस, ज्याच्याकडे पर्सनॅलिटी नाही, आवाज नाही किंवा वक्तृत्व नाही, असा माणूस रातोरात मराठा समाजाच्या आक्रोशाचा चेहरा कसं काय बरं बनला असेल, याबद्दल जसं तुमच्या मनात कुतूहल होतं तसंच ते माझ्याही मनात होतं। माझ्या मागच्याच व्हिडिओत मी जरांगे पाटलांच्या शिवबा संघटनेबद्दलही उल्लेख केला होता। त्यानंतरही अनेकांनी जरांगेंचा इतिहास काय ते सांगा असा मेसेज केलाय मला, म्हणून काही सूत्रांना जागा करून माहिती जमवली आहे। ती आमच्या प्रेक्षकांसाठी असं मी नाही म्हणणार, कारण मनोज जरांगे पाटील नेमका कोण होता, कोण आहे याबद्दल महाराष्ट्रातल्या 90% सामान्य जनतेला कुतूहल असणार आहे। ते कुतूहल शमवण्याचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा आकार DG9। नमस्कार, मी प्रभाकर सूर्यवंशी आणि आपण पाहताय आकार DG9। मला आठवतंय जेम्स लेनच्या शिवाजी द किंग इन इस्लामिक इंडिया या वादग्रस्त पुस्तकावरून पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर हल्ला झाला होता। तो हल्ला करणारे काही लोक पकडले गेले होते। त्याचप्रमाणे पुण्यात इतरही ठिकाणी आंदोलनं झाली, त्या आंदोलनकर्त्यांनाही अटका झाल्या। त्यातलं एक नाव होतं मनोज जरांगे पाटील। आता भांडारकर इन्स्टिट्यूटवर झालेला हल्ला कोणी केला हे विचारताच त्यावेळेस संभाजी ब्रिगेडचं नाव घेतलं जात होतं। म्हणजे जरांगे पाटील यांचा संभाजी ब्रिगेडशी काही संबंध आहे का, असाही प्रश्न आपल्या मनात उभा राहणं स्वाभाविक आहे। असो, तो वेगळा एक संशोधनाचा विषय आहे। आपल्याला मनोज जरांगे पाटील यांचा इतिहास समजून घ्यायचा आहे, तर त्याआधी त्यांचा भूगोल समजून घ्यायला हवा। मनोज जरांगे पाटील मूळचे बीडचे, बीडजवळ त्यांचं एक गाव आहे। घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यानं आणि कसता येईल इतकी शेतीही नसल्यानं 12वीपर्यंत शिक्षण झालं आणि ते अंबडला आलं। 12वी पास मनोज जरांगे पाटील तिथल्या एका हॉटेलमध्ये वेटरचं काम करू लागले। गावखेड्यातला वेटर तिथल्या ग्राहकांच्या कानालाही लागतो, हे दृश्य आपण पाहिलेलं असेलच। तसंच हा मनोज जरांगे पाटील तिथल्या येणाऱ्या जाणाऱ्यांच्या जवळचा होता, पण काबाड कष्ट करणारा गरिबाघरचा पोरगा बघता बघता अंबडच्या सामाजिक वर्तुळात वावरू लागला। समाजातल्या भांडण तंट्यांपासून, बारशापासून मैतीपर्यंत, लग्न, सत्यनारायण अशा सगळ्याच प्रसंगात मनोज जरांगे हिरिरीनं धाव पडू लागला। त्यामुळे समाजही मनोज जरांगे पाटलाला ओळखू लागला। या लोकप्रियतेमुळे मनोज जरांगे पाटलांना राजकीय संघटनेची द्वारं उघडली गेली। ते काँग्रेसच्या युवा आघाडीत काम करू लागले। त्यांच्या कामाचा धडाका पाहून त्यांना काँग्रेस युवक जिल्हा अध्यक्षपद देण्यात आलं होतं। युवक काँग्रेसचं काम करत असताना मनोज जरांगे पाटलांच्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट आला, ते म्हणजे 2003 साली पुण्यातलं ते जेम्स लेन पुस्तक प्रकरण घडलं। या पुस्तकातल्या वादग्रस्त प्रकरणामुळे अख्खा महाराष्ट्र ढवळून निघालेला होता। महाराष्ट्रात ठिकठिकाणी मराठा संघटना आक्रमक झाल्या होत्या। टार्गेट होते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि भांडारकर प्राच्यविद्या इन्स्टिट्यूट। त्यातूनच पुण्यातल्या भांडारकर इन्स्टिट्यूटवर हल्ला चढवला गेला।
मोठी नासधूस केली गेली, अनेक अमूल्य संग्रहाय ठेवी बर्बाद झाल्या. हा हल्ला करणारेच पुढे शहरभर आंदोलन करत फिरत होते असं त्यावेळचे प्रत्यक्षदर्शी सांगतात. मग यातल्या अनेकांना अटका झाल्या. त्यावेळेस संभाजी ब्रिगेडचं नाव त्यात पुढे आलं. नंतर अटकेतले तरुण जामिनावर सुटले देखील. या अटक झालेल्यांमध्ये मनोज जरांगे पाटीलही होते. त्यांना या प्रकरणाचा प्रचंड मनस्ताप झाला होता. अटकेनंतर जिजाऊंबद्दल एकदम अनादर असलेला उल्लेख, शिवरायांचा अपमान, हे खटकलेल्या जरांगेंना त्यावेळेस काँग्रेसने या प्रकरणी घेतलेली मवाळ भूमिका पटली नाही आणि त्या रागात त्यांनी 2003लाच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली, आपल्या पदांचा राजीनामा दिला. पण मराठा समाजासाठी त्यांचं काम सुरूच होतं. समाजहित नजरेसमोर ठेवून कार्य करत असताना त्यांनी शिवबा संघटना स्थापन केली. या शिवबा संघटनेच्या मार्फत त्यांनी अनेक आंदोलनं केली, जेलवाऱ्या झाल्या, अंगावर केसेस पडल्या. महत्त्वाचं म्हणजे कोपर्डीतल्या घटनेनंतर जरांगे पाटील जास्तच आक्रमकतेने समोर आले. त्यावेळेस त्यांच्या शिवबा संघटनेच्या बॅनर्सवर खासदार निलेश राणेंचा फोटो दिसतो. ते स्वतः आमदार नितेश राणेंसोबत पण दिसतात. तेच राणे कुटुंबीय आहे जे मराठ्यांसाठी, अगदी नारायण राणे देखील सक्रिय होतं, जरांगे पाटलांना देखील मदत मार्गदर्शन करत होते. तेच राणे अलीकडे आरक्षण मागणाऱ्या तथाकथित आंदोलकांना नकोसे झाले. कारण काय तर ती व्हायरल क्लिप तुम्ही ऐकलीच असेल. असो, अहमदनगरच्या कोर्टाबाहेर एक घटना घडली. कोपर्डी बलात्कार प्रकरणातले आरोपी तिथे कोर्ट केससाठी आणलेले असताना त्यांच्यावर 4 तरुणांनी हल्ला केला. ते तरुण पुढे पकडले गेले. ते शिवबा संघटनेचे होते असं म्हटलं जातं. अशा लढाऊ संघटनेचे मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजातल्या नव्या पिढीकडून आरक्षणाच्या मुद्द्यावरच्या पळवाटा, बलस्थानं यावर व्यवस्थित मार्गदर्शन घेऊन आपले मुद्दे मांडताना आपल्याला आता दिसतात. आंतरवली सराटीत आंदोलकांवर जो लाठीचार्ज झाला त्याच्या आधी मंत्रालयात आरक्षण उपसमिती आणि क्रांती मोर्चा समन्वयक यांच्यात एक चर्चा झाली होती. जरांगे त्या ठिकाणी काहीतरी सांगू पाहत होते, पण इतरांचे आवाज आणि त्या गर्दीत ते असफल ठरले. तेव्हा आपला मुद्दा आग्रहाने मांडू पाहणाऱ्या मनोज जरांगेंना त्यांच्या किरकोळ शरीरयष्टी आणि आवाज तेवढा प्रभावी नसल्यानं दुर्लक्षित केलं गेलं होतं. आणि मग दुसऱ्या दिवशीपासून जेव्हा जरांगेंचं उपोषण सुरू झालं, ते आजचा दिवस आणि मधला तो कोट्यावधींचा मेळावा मोर्चा, मनोज जरांगे एक वर्ल्ड फेमस सेलिब्रिटी बनून गेले. आग्रही पण खमकन नेतृत्व असलेल्या जरांगेंनी उपोषणस्थळी झालेल्या लाठीचार्जमधून एक प्रेरणा घेत आपले मुद्दे गांभीर्यानं ऐकायला भाग पाडावं अशी स्थिती आज निर्माण करून ठेवली. अशी माणसं आता समाजात मिळणं अवघड झालं. पण जरांगेंना मराठा समाजाला आरक्षण मिळवून देताना स्वतःचा जीव पणाला लावून सरकारला, विशेषतः फडणवीसांना गुडघ्यावर आणायचं आहे हे त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून आपल्याला समजून येतं. हा अतिरिक्त हेका जो असतो तो कधी कधी राजकारणात धोक्याचा ठरतो. असो मित्र, तर हे होतं मनोज जरांगे पाटलांचं सामाजिक आणि राजकीय विश्व. मला वाटतं या माहितीच्या आधारे तुम्हाला मनोज जरांगे पाटील कोण हे एवढं तरी निश्चित समजलेलं असणार. त्यामुळे तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.